नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी बोलणार आहे त्यानंतर साधारण 8 ते 8 दिवसां 8व्याच दिवशी असं म्हणू शकतो आपण की महाराष्ट्र विधानसभेचं मतदान व्हायचं आहे. आणि मला असं वाटतं की या निमित्ताने काही गोष्टी सामान्य नागरिकांशी, प्रामुख्याने जो मतदार आहे आणि जो बहुसंख्य हिंदू मतदार आहे, त्याच्याशी काही हितगुज करणं मला आवश्यक वाटतं. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी करतोय. त्याचं शीर्षक बघून अनेक जण थोडे चकित होतील. भयभीत बनो म्हणजे काय, घाबरून जा, हे मी का म्हणतोय याचं कारण, निर्भय बनोचा जो परिणाम आपल्या समोर अकराळ विक्राळ रूप घेऊन उभा आहे, त्याला तोंड दिलं गेलं पाहिजे. त्याचा परिणाम बदलला पाहिजे. नाहीतर आणखीन भयंकर परिस्थिती येणार आहे. आणि ती भयंकर परिस्थिती आल्यानंतर भयभीत होण्यापेक्षा आत्तापासून आपण सावध झालो आणि येणारी परिस्थिती बदलण्यासाठी, किंवा जी परिस्थिती येण्याची स्पष्ट शक्यता डोळ्यासमोर दिसायला लागली आहे, अशा वेळेला आपण जर सावध होणार नसू तर मला वाटतं आपण संकटाला मिठी मारतोय. आणि म्हणून काही गोष्टी स्पष्टपणे बोलणं मला आज अगत्याचं वाटतं. तुम्हाला आठवत असेल तर नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातल्या काही पुरोगामी म्हणवणाऱ्या शहाण्यांनी निर्भय बनो नावाची एक मोहीम चालवलेली होती. काही 100-150 सभा वगैरे गावोगावी जाऊन घेतल्या होत्या. आणि त्यांनी प्रामुख्याने प्रचार केला तो मोदी विरोधामध्ये, भाजप विरोधामध्ये, एनडीए विरोधामध्ये आणि महायुती विरोधामध्ये. आणि त्याचा काहीसा परिणाम आपण बघितला की मतं कमी पडली असतील भाजपला, पण जागा मोठ्या प्रमाणावर गेल्या. आणि मोदी सरकार अल्पमतात आलं, सत्तेत आलं पण अल्पमतात आलं. आणि मोदी सरकार अल्पमतात येणं याचा अर्थ हिंदू दुबळा झाला, हिंदू विकलांग झाला, ही नुसती समजूत नाही मित्रांनो. ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर एक मुस्लिमांचा जमाव उद्धव ठाकरे गद्दार है म्हणत जाऊ शकतो, ही इतकी हिंमत जेव्हा वाढते, कारण निर्भय कोण बनलंय बघा, मग भयभीत कोणी व्हायचं हे तुम्हाला ठरवता येईल. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की लोकसभा निवडणूक संपल्यानंतर दोन महत्वाच्या घटना घडल्या. एक, बांगलादेशमधून भारताची जास्त जवळीक आणि मैत्री ठेवणाऱ्या पंतप्रधान हसीना वाजेद यांना जीव मुठीत धरून बांगलादेशातून पळ काढावा लागला. आणि तथाकथित विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनामध्ये सरसकट बांगलादेशातल्या उरल्या सुरल्या जे काही चिरकुट लोकसंख्येने हिंदू आहेत त्यांच्यावर अत्याचार झाले. शेख हसीना वाजेद यांच्यावरचा राग असेल, त्या भारताची मैत्री करतात याच्यावरचा राग असेल, समजू शकतो. पण त्याची किंमत बांगलादेशातल्या हिंदूंनी का मोजायची याचं उत्तर निर्भय बनोवाले देणार आहेत? देणार नाहीत. ते बांगलादेशच्या हिंसेबद्दल, हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल एक चकार शब्द बोलत नाहीत आणि निर्भय बनो म्हणतात. आणि लोक निर्भय बनतात, ते मातोश्रीवर चाल करून येतात आणि बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर सरसकट अत्याचार सुरू करतात. तेव्हा निर्भय कोण बनलंय बघा. आणि म्हणून निर्भय बनोची घोषणा होते त्यावेळेला कोणी भयभीत झालं पाहिजे नुसत्या घोषणेने, ते समजून घ्या. आणि मग लोकसभा निकालानंतर जे वक्फ सुधारणा बिल मोदी सरकारने आणले त्याचा संदर्भ तुमच्या लक्षात येतो. वक्फ कायदा जो करण्यात आला वर्षानुवर्ष काँग्रेस आणि पुरोगामी सरकारांकडून, त्यामध्ये लोकसंख्या सर्वाधिक हिंदूंची आणि त्या देशावर कायदेशीररित्या हुकूमत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची अशी परिस्थिती या गेल्या 70 वर्षात निर्माण झाली. ती निर्माण करणाऱ्या कायद्याला वक्फ कायदा म्हणतात, वक्फ बोर्ड कायदा म्हणतात. ज्या कायद्यामधून वक्फ बोर्डाला
देशातल्या कुठल्याही मालमत्तेवर, कुठल्याही जमिनीवर, कुठल्याही संपत्तीवर नुसता हात ठेवला की त्यांची झाली आणि त्याविषयी तुम्ही कोर्टात देखील दाद मागू शकत नाही असा कायदा करण्यात आला. म्हणजेच वक्फ कायद्याला घटना सुद्धा लागू होत नाही अशा स्वरूपाचं जे काही चित्र बनवण्यात आलं ते मोडून काढायचं असेल तर भयभीत झालं पाहिजे. आपल्या त्या वक्फ बोर्डाच्या कायद्याला दुरुस्त करून त्यातून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची संपूर्ण भारतावर कुठेही निरंकुश सत्ता गाजवण्याची, हुकूमत गाजवण्याची, मालकी सिद्ध करण्याची जी ताकद मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड म्हणजेच मुस्लिम समाजाला मिळालेली आहे, मुस्लिम मौला मौलवींना मिळालेली आहे, त्याला धक्का देण्याचा प्रयास मोदी सरकार करते. तर त्याविरुद्ध निर्भय होऊन मुस्लिम रस्त्यावर आले. आज ज्या वेळेला विधानसभा निवडणुका आल्यात तेव्हा काय असतील 40-50 मुस्लिम संघटना समोर एकत्र येतात, एकजूट होतात आणि नाना पटोले असोत, शरद पवार असोत, उद्धव ठाकरे असोत, थोडक्यात महाविकास आघाडी ज्याला म्हणतात, त्यांना अटी घालतात, तुम्हाला मुस्लिमांची मतं हवी असतील तर वक्फच्या बाजूने उभे राहा, वक्फ विधेयकाच्या विरोधात उभे राहा. आणि वक्फच्या विरोधात उभे राहा म्हणजे या देशावर हिंदू समाजाचा सुद्धा हक्क आहे, अधिकार आहे. आणि या देशात राहणारे जे जे कोणी हिंदू आहेत 80% 85%, त्यांची कुठलीही खासगी मालमत्ता ही खासगी मालमत्ता नाही, ती मुस्लिम वक्फ बोर्डाच्या मेहरबानीमुळे आणि कृपेमुळे आहे. ज्या दिवशी मुस्लिम वक्फ बोर्ड त्या मालमत्तेला बोट लावेल, हात ठेवेल, तेव्हा ती मालमत्ता त्यांना द्यावी लागेल आणि त्याच्या विरुद्ध कोर्टात सुद्धा दाद मागता येणार नाही अशी ज्या वक्फ कायद्यामध्ये तरतूद आहे ती बदलण्याचा पवित्रा मोदी सरकारने घेतलाय. आणि त्यामुळे घाबरलेला मुस्लिम समाज आणि त्यांचे मुल्ला मौलवी वक्फ बोर्ड, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड वक्फ विधेयकाच्या विरुद्ध उभे राहिलेत. आणि नुसते उभे राहिलेत नाही तर त्यांच्या मतांसाठी लाचार असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस, नाना पटोले, महाविकास आघाडी या पक्षांना हे मुस्लिम संघटना धमक्या देत आहेत, आमची मतं हवी असतील तर आम्हाला घाबरून राहा. थोडक्यात हिंदूंना घाबरवत राहा, हिंदूंना इथले अधिकार मिळता कामा नयेत हीच मागणी जर विविध मुस्लिम संघटना महाविकास आघाडीकडे करत असतील आणि ती मागणी धुडकावून लावण्याची हिंमत महाविकास आघाडीमध्ये नसेल तर मग महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार, नेता, पक्ष प्रवक्ता तुमच्या समोर येईल तेव्हा त्याला पहिला प्रश्न आपण विचारायचा, माझं मत मागायला आलास तो माझ्याच अधिकाराचा गळा घोटण्यासाठी माझं मत मागायला आलास की काय. आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीत आपल्या समोर एक भूमिका स्पष्ट आहे. आपल्याला आपलं हिंदू म्हणून अस्तित्व टिकवायचं असेल, जगवायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना ठामपणे वक्फच्या विरोधामध्ये मतदान केलं पाहिजे. जो जो कोणी वक्फच्या विरोधात असेल तो कुठला पक्ष आहे असेल हे मला माहित नाही, पण जो पक्ष, जो उमेदवार, जी आघाडी वक्फ कायद्याच्या विरोधात असेल आणि वक्फ विधेयकाच्या बाजूने असेल, वक्फ मध्ये सुधारणा करणं, वक्फ मधली मुस्लिमांना मिळालेली निरंकुश सत्ता आहे, कायदेशीर सत्ता, ती नाकारणारा जो जो उमेदवार, जो जो पक्ष, जी जी आघाडी असेल आपण त्याच्या बाजूने उभं राहायचंय. कारण वक्फ ही आपल्या डोक्यावर टांगलेली तलवार आहे. आपली मालमत्ता, आपण पिढ्यानुपिढ्या खपून संपत्ती म्हणून निर्माण केलेली मालमत्ता ही या कायद्यामुळे आपल्याकडून हिरावून घेतली जाऊ शकते आणि त्यासाठी कोर्टात दाद सुद्धा मागितली जाऊ शकत नसेल तर तो कायदा मोडीत काढणं आवश्यक आहे. आणि तो कायदा संसदेमध्ये आणला गेलेला आहे, मोदी सरकारने आणला गेलेला आहे. आणि म्हणून त्याच्या विरोधात जे निर्भय झालेत त्यांची निर्भयता काढून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून
वक्फसाठी आपण भयभीत झालं पाहिजे, आणि भयभीत झालो तर प्रतिकाराला उभं राहता येतं. आणि म्हणून वक्फच्या प्रतिकारासाठी आपल्याला विधानसभा निवडणुकीत आपलं मत वक्फच्या विरोधात दाखवलं पाहिजे. वक्फच्या सुधारणा काय सुधारणा कायदा जो आणला गेलेला आहे, विधेयक आणले गेलेलं आहे, त्याच्या समर्थनासाठी जो जो पक्ष उभा राहील तो पक्ष हिंदुत्ववादी असेल, हिंदू हिताचा पक्ष असेल. आणि जर आज गप्प राहिलात मित्रांनो, असंच गप्प बांगलादेश मधले, पूर्व पाकिस्तानातले हिंदू, पाकिस्तानातले, अफगाणिस्तानातले हिंदू गप्प राहिले, निर्धास्त राहिले, आणि आज जीव मुठीत धरून पळून जाण्याची वेळ आली त्यांच्यावर. गेल्या 70 वर्षामध्ये या वेगवेगळ्या मुस्लिम बहुल देशातले हिंदू जीव मुठीत धरून पळून आलेत, आणि त्यांना शेवटचा आश्रय फक्त भारत, हिंदुस्तान आहे. पण विचार करा, उद्या जर वक्फ कायद्याची माजोरी झाली आणि त्यांनी अख्खा हिंदुस्तान जर वक्फ कायद्याच्या आधारे आमचा आहे मालमत्ता केली, तर आपण आपल्या राहत्या घरामध्ये परकीय होऊन जाऊ, उपरे होऊन जाऊ. मग आपण पळून जाणार कुठे? अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, आणखीन कुठले हिंदू पळून आले तर त्यांना भारत हा आश्रय होता. पण भारतातल्या हिंदूंना या अशा वक्फ कायद्यामुळे पळून जायची वेळ आली, तर आपण जाणार कुठे आहोत? आपली आजची नाही, पुढची पिढी असेल, त्याच्या पुढची पिढी असेल, त्यांनी हिंदू राहण्यासाठी आणि हिंदू म्हणून जगण्यासाठी पळून जाऊन आश्रय कुठे घ्यायचा? विचार करा मित्रांनो. आणि म्हणून मी म्हटलं, भयभीत व्हा. कशाला घाबरायचं? वक्फ कायद्याला घाबरायचं. आणि म्हणून वक्फ कायद्याला घाबरलात तर वक्फ कायद्याच्या विरोधात उभे राहाल, त्याच्याशी टक्कर घेऊ शकाल. आणि ती टक्कर घेताना वक्फच्या सुधारणा विधेयकाच्या बाजूने उभा राहाल. वक्फ कायद्यातल्या या सगळ्या जाचक अटी शर्ती रद्द करण्याच्या बाजूने उभं राहणं म्हणजेच आपल्या हिंदू राहण्याची गॅरंटी आहे. बाकीच्या सगळ्या गॅरंटी सोडून द्या. हे पैसे मिळतील, ते पैसे मिळेल, अमुक मिळेल, तमुक मिळेल, वीज फुकट मिळेल, हे सगळं फुकट मिळून पोल्ट्रीतल्या कोंबडीसारखं उद्या कधीतरी कापलं जाण्यासाठी जगायचंय का? ह्याचा विचार करा. याचा विचार करा. आणि म्हणून निर्भय बनो म्हणणारे आपल्याला निर्भय व्हायला सांगत नाही. आपण निर्भय आहोत, कारण हा देश अजूनही हिंदू बहुल आहे. इथे हिंदूंच्या मतावर राज्य केलं जातं असं म्हटलं जातं, पण दुर्दैवाने 70 वर्षात हिंदूंच्या मतावर हिंदू विरोधी राजकारण झालं, हिंदू विरोधी सत्ता चालली. ती मोडीत काढण्यासाठी जर मोदी सरकार काही करत असेल, कुठलं विधेयक आणत असेल, त्याच्या समर्थनासाठी आपले सगळे स्वार्थ, मतलब, इच्छा बाजूला ठेवून उभं राहिलं पाहिजे. कारण सगळ्यात पहिल्यांदा आपली ओळख, आपला वारसा, आपलं हिंदुत्व टिकवलं पाहिजे. तरच आपल्या पुढच्या पिढ्या हिंदू राहू शकतील. आणि नाही तर जीव मुठीत धरून पळायचं. आणि पळायचं तो कुठे पळणार? तो शेलार मामा म्हणतो ना की पाठचे दोर कापलेले आहेत, आता इथे थांबा, हा किल्ला जिंका, कोंढाणा जिंका आणि हिंदू रहा, असं शेलार मामा म्हणतो. तशी परिस्थिती आज आलेली आहे. आणि त्या परिस्थितीत आपण भयभीत झालं पाहिजे. आपल्या समोर जो बागुलबुवा उभा केला जातो, याची गॅरंटी, त्याची गॅरंटी, किंवा काय 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 काय, हे मिळेल, ते मिळेल, बँकेत पैसे येतील, फॉरगेट इट. कुठल्याही योजनेपेक्षा सगळ्यात पहिला जर मुद्दा कुठला असेल तर आपण आपला वारसा, आपल्या बाप जाऱ्यांनी आपल्याला जो धर्म दिलाय, जो वारसा दिलाय, जो परंपरा दिल्या, त्या जपणं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांकडे त्या सोपवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी सर्वात आधी त्या टिकवणं आवश्यक आहे. आणि त्या टिकवायचं असेल तर आपल्या डोक्यावर वक्फ नावाची जी टांगलेली तलवार आहे, ती टांगलेली तलवार म्हणजे तुम्ही ओनरशिप मध्ये हप्ते भरून किंवा पैसे भरून मिळवलेलं घर असेल, वडिलांची शेतीवाडी असेल. अहो, कुठे कुठे तर शेकडो वर्ष जुन्या मंदिरावर सुद्धा वक्फ बोर्डाने हक्क सांगितलेला आहे. रोज रोज अशा केसेस येत आहेत.
देवस्थानच्या जमिनी बळकावल्या गेलेल्या आहेत. कारण आपण निर्भय राहिलो. मित्रांनो, पुराणामध्ये मायावी राक्षस नावाची एक कल्पना आहे. त्या वनवासात असताना प्रभू रामचंद्र, सीता मैया कुठल्या तरी पर्णकुटीमध्ये होते आणि त्यांना एक सुवर्ण मृग धावताना दिसला. सीता मैयेला त्या सुवर्ण मृगाची कातडी हवी होती, म्हणून राम सुद्धा, प्रभू रामचंद्र त्या हरणाची शिकार करायला गेले. ते पण हरण नव्हतं, तो एक मायावी राक्षस होता. सुवर्ण मृगाचं रूप धारण केलेला एक मायावी राक्षस होता. खुद्द प्रभू रामचंद्र सुद्धा अशा मायावी राक्षसाच्या रंग बदलण्याला, रूप बदलण्याला भुलले असतील, तर आपण सामान्य माणसं आहोत, आपणही भुलतो. तुम्हाला राहुल गांधी येऊन ही गॅरंटी देणार, पटोले ती गॅरंटी देणार, शरद पवार आणखी कुठची सहानुभूती सांगणार, उद्धव ठाकरे वडील चोरले म्हणणार, आणि त्या भुलभुलैयाला आपण जेव्हा फसतो, तेव्हा आपली अवस्था सुद्धा सीतेच्या अपहरणासारखी होते. आपल्या आयुष्यातलं पावित्र्य, धर्म, आपलं अस्तित्व, आपली ओळख यांचं अपहरण होऊन जातं. आणि याचं कारण एकच असतं की आपल्या डोक्यावर ती वक्फची तलवार टांगलेली आहे. ती वक्फची टांगलेली तलवार नष्ट करायची असेल तर निर्भय होऊ नका, भयभीत व्हा. येऊ घातलेलं जे भयंकर संकट आहे, निर्भय बनो वगैरे बोलणारे जे मायावी राक्षस आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. रावण गोसाव्याचं रूप घेऊन आला भिक्षा मागायला, बरोबर आहे ना? तसं आज तुमच्याकडे विधानसभेचं मत माल वाढ माई म्हणून येणारे मायावी राक्षस आहेत. त्यांना आधी पहिलं प्रश्न विचारा, ती लक्ष्मण रेषा ओढलेली आहे, त्या बाजूला वक्फ आहे, या बाजूला वक्फ विरोध आहे, तर तू वक्फच्या बाजूचा आहेस की तू वक्फचा विरोधक आहे? विरोधक असेल तर रेषा ओलांडून इकडे, मी तुला भिक्षा देते, असं आपण सीता मैया होऊन सांगितलं पाहिजे. आपण लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, कारण लक्ष्मण रेषा ओलांडली की सीतेचं सुद्धा हरण होतं, आपलं सुद्धा होईल. आणि म्हणून ही एक सीमारेषा या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक लक्ष्मण रेषा ओढली गेलेली आहे. ती रेषा ओलांडून तुम्ही पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांना, आघाडीला मत देणं म्हणजे वक्फला मत देणं आहे. आणि वक्फला मत म्हणजे आपली कष्टाने वडिलार्जित किंवा मिळवलेली मालमत्ता आहे, आपलं घरदार आहे, आपलं कुटुंब आहे, याच्यावर पाणी सोडणं आहे. म्हणून भयभीत व्हा, या विषयाचं शीर्षक मुद्दा मी ते लिहिलं, भयभीत व्हा, वक्फच्या टांगलेल्या तलवारीला घाबरा आणि मतदान करा. आणि मतदान कशाला करायचं? तर जो जो वक्फ विरोधी आहे, हक कायदा मोडीत निघाला पाहिजे असं म्हणणारा तो आपला, आणि वक्फचा कायदा टिकला पाहिजे असं म्हणणारा तो आपला शत्रू, तो आपला रावण, हे ओळखून मतदानाला सज्ज व्हा. जोपर्यंत वक्फ कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आपण भयभीत होणं हे आपलं कर्तव्य आहे, प्राधान्य आहे, हे विसरू नका मित्रांनो. कारण नाही तर तुम्ही तुमचाच नव्हे, तुमच्या पुढच्या अनेक पिढ्यांचा घात करणार आहात. म्हणून परत परत माझी विनंती आहे की वक्फच्या विरोधात असेल त्याला मत द्या. तो कुठला पक्ष आहे, कुठची आघाडी आहे, कुठची युती आहे, याच्याशी कर्तव्य नाही. तो वक्फचा विरोधी म्हणजेच हिंदू हिताच्या बाजूने, हिंदू ओळखीच्या बाजूने, आणि आपली जी मालमत्ता आहे ती आपलीच ठेवण्याच्या बाजूने. त्यामुळे तुमच्याकडे मत मागायला येईल तो पक्ष, आघाडी, उमेदवार, त्याला एक विचारा की तू, तुझा पक्ष वक्फच्या विरोधात आहे की नाही. असेल तर जा शरद पवारांना सांग, वक्फच्या विरोधात बोला. उद्धव ठाकरे वक्फच्या विरोधात बोला. नाना पटोले, राहुल गांधी वक्फच्या विरोधात बोला. अशा वक्फच्या बाजूने बोला. अशा अटी जर मुल्ला मौलवी घालतात आणि त्यावर हे होकार भरत असतील तर हे आपले विरोधक आहेत, आपल्या अस्तित्वाचे विरोधक आहेत. आणि त्यांना मत देणार म्हणजे आपणच आपल्या
विरुद्ध मत देणार, तेव्हा भयभीत बनो, निर्भय मत बनो आणि निर्भय बनो म्हणणाऱ्या मायावी राक्षसांपासून सावध व्हा. मित्रांनो, आज एवढंच आवाहन करून थांबतो. तुम्हाला विषय आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.